तर मित्रांनो, परत एकदा तुमचं सर्वांचं वेलकम आहे. आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर SSC महाराष्ट्र बोर्ड क्लास 10 मधला सेकंड लेक्चर पाहणार आहेत. या लेक्चरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट आहे आपला कोणता, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन. न्यूटन्स यूनिवर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन हम इधर पढ़ाने वाले हैं. और या लॉला युनिवर्सल लॉ का म्हटलेला आहे, बिकॉज आपण पाहत असतो की हा जे ग्रॅव्हिटेशन हा हे जे वर्ड आहे, हा वर्ड फक्त आणि फक्त मर्यादित गोष्टीवरती आहे का, नाही. तुम्ही युनिवर्समध्ये कुठेही जा, कोणत्याही दोन वस्तूमध्ये काय लागत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असतो. त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल हा जो फोर्स आहे तो फोर्स काय हो, युनिव्हर्सल आहे. काय आहे तो फोर्स, युनिव्हर्सल. म्हणजे काय, तुम्ही युनिवर्समध्ये कुठे पण जा, हा फोर्स तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे भेटेलच. ठीक आहे ना. मग म्हणून न्यूटननी एक लॉ दिला आणि तो काल आपण तो लॉ शिकलेला पण आहे. फॉर एक्झाम्पल बघा की आपल्यासमोर दोन ऑब्जेक्ट आहेत. एक ऑब्जेक्ट आहे हा वाला, अँड देन एक ऑब्जेक्ट आहे हा वाला. ठीक आहे ना. तर बघा सर, ह्या ऑब्जेक्टचं मास आहे m1 आणि ह्या ऑब्जेक्टचं मास आहे m2. ठीक आहे ना. देर इज अ डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट इज द d. हा डिस्टन्स काय, d आहे. तुम्हाला लोकांना माहिती आहे की हा ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टला काय करत आहे, स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे. आणि त्याचबरोबर हा ऑब्जेक्ट ह्याला काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये एक फोर्स लागत आहे. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. येस ऑर नो. सिंपल आहे खूप. दोन ऑब्जेक्ट, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की कोणत्याही दोन वस्तूमध्ये काय लागत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत. हे दोन वस्तू काय थे, एका वस्तूचा मास आहे m1, एका वस्तूचा मास आहे m2. दोघांमधला डिस्टन्स काय, d. तर m1 हा m2ला अट्रॅक्ट करत आहे आणि m2 हा m1ला अट्रॅक्ट करत आहे. ह्या दोघांमध्ये काही ना काही फोर्स लागत आहे. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. मग न्यूटन काय सांगतोय, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ मासेस. म्हणजे काय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डायरेक्टली कुणावर डिपेंड आहे, जेवढा जास्त मास तेवढा जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळं ह्या दोघाचा जरी मास जास्त झाला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय होणार आहे, जास्त होणार आहे. त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे, प्रोडक्ट ऑफ मासेस. मग तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कुणाला आहे, तुम्ही जेवढा जास्त डिस्टन्स घ्याल तेवढा फोर्स काय होईल, कमी होईल. त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, वन सेकंड, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. म्हणजे डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ह्याचा अर्थ काय होतो, मास वाढला म्हणजे फोर्स वाढला आणि डिस्टन्स वाढला म्हणजे फोर्स कमी झाला. सिंपल आहे. ह्याचा अर्थ काय होतो, तोच होतो. मग आपण काय करतो, ह्या दोघाला कंबाईन करतो. दोन्ही फॉर्म्युला काय करतो आपण, कंबाईन. कसं कंबाईन करणार आपण दोन्ही फॉर्म्युल्याला, F G इज प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे, m1 m2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ मासेस, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, d स्क्वेअर. काय अडचण. मग तुम्हा लोकांना माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटीचं चिन्ह येतं त्या ठिकाणी आम्हाला काय घ्यावं लागतं, कॉन्स्टंट घ्यावं लागतं. तर ह्या ठिकाणी आम्ही काय घेतो, कॉन्स्टंट घेतो. काय घेतो, कॉन्स्टंट घेतो. आणि हा जो कॉन्स्टंट आहे ह्या कॉन्स्टंटला म्हणतो आपण कॅपिटल G. ह्या कॉन्स्टंटला काय म्हणतो आपण, कॅपिटल G. म्हणजेच काय झालं आमचा फॉर्म्युला तयार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 भागिले d स्क्वेअर. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हा कोणता फॉर्म्युला आहे आमचा, ग्रॅव्हिटेशनल. मग ह्यामध्ये जे G आहे, यामध्ये जे
जी आहे त्या जीला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे तुम्ही युनिव्हर्समध्ये कुठं पण जा, ह्याची व्हॅल्यू काय असते? फिक्स असते. त्यामुळे तो कोण आहे? कॉन्स्टंट आहे. तर डोक्यात जास्त लोड न घेता समजून घ्यायचे की दोन ऑब्जेक्ट आहेत, हे एक ऑब्जेक्ट आहे, हे एक ऑब्जेक्ट आहे. त्या दोघांमध्ये काय फोर्स आहे? तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? प्रोडक्ट ऑफ मासेस. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आणि दोघांची प्रोपोर्शनॅलिटी m1 m2 भागिले d स्क्वेअर. प्रोपोर्शनॅलिटीच्या ठिकाणी आपण काय घेतलं आहे? कॉन्स्टंट. दॅट कॉन्स्टंट इज जी. जी इज कॉल्ड एज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्याची व्हॅल्यू काय? सर ह्याची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10 पॉवर मायनस 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. वाव, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता पोरं थोडं कन्फ्यूज झाले असतो की सो काय आहे नेमकं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर? सिम्पल करायचं याला. बघा आता आपण काय पाहिलं होतं? मी तुम्हाला बोललो होतो की दोन ऑब्जेक्ट आहेत, एकाचं मास m1 आहे, एकाचं मास m1 आहे, एकाचं मास m2 आहे. दोघांमध्ये डिस्टन्स काय आहे? दोघांमध्ये डिस्टन्स d आहे. तर f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस, इनवर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. येस ऑर नो? फोर्स इज प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. प्रोपोर्शनॅलिटीच्या ठिकाणी आपण काय देतो? g m1 m2 भागिले d स्क्वेअर. हा आमचा कोणता फॉर्म्युला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे. येस ऑर नो? मग आता आम्हाला जी काढायची, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जे आहे त्याची व्हॅल्यू आम्हाला काढायची आहे. सर फॉर्म्युला काय आमच्याकडे? F इज इक्वल टू जी m1 m2 भागिले d स्क्वेअर. ह्याच फॉर्म्युल्यावर आपण कुणाचा फॉर्म्युला काढणार आहे? तर जीचा फॉर्म्युला. हां, तर डीला कुठे घेऊन जावा? बरोबर ना? तर F d स्क्वेअर भागिले ह्याला कुठे घेऊन जावा? खाली. इथे काय झालं? m1 m2 इज इक्वल टू काय झाला? जी. येस ऑर नो? हां, आम्हाला त्याचं युनिट पण पाठ करायची गरज नाही. हां, फॉर्म्युला तयार केलो, सिम्पल आहे, काहीच केलं नाही. फक्त m1 m2ला खाली, डीला वरी. फॉर्म्युला तयार झाला कोणाचा? जीचा. तर तुम्ही मला सांगा, असं फोर्सला आपण कशामध्ये मोजतो? न्यूटन. फोर्सच्या ठिकाणी आपण काय ठेवलं? हां, ह्याला थोडंसं आपण चांगले अक्षर ठेवू का? हां सर, फोर्सला आपण कशामध्ये मोजतो? न्यूटन. सर डिस्टन्सला कशामध्ये मोजतो आपण? मीटर. अबे दळबदरांनो, डिस्टन्सला कशामध्ये मोजतो आपण? मीटर. तर इथे डिस्टन्स हा स्क्वेअर आहे, तर मीटरचा बी काय येईल? व्हेरी गुड. न्यूटन मीटर स्क्वेअर. खाली कोण आहे? सर मासला कशामध्ये मोजतो आपण? kg. मासला कशामध्ये मोजतो आपण? kg. इथे किती मास येतं? kg इंटू kg. ठीक आहे ना? तर kg इंटू kg स्क्वेअर. येस ऑर नो? झाले युनिट तयार. पाठ करायची गरज? kg स्क्वेअर इज इक्वल टू जीला आपण कशामध्ये मोजतो? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. नाही समजलं? खूप सिंपल आहे. फॉर्म्युला लिहिला. फोर्सला कशामध्ये मोजतो आपण? न्यूटनमध्ये. डिस्टन्सला मीटर, डिस्टन्सचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर. मासला कशामध्ये मोजतो आपण? kg. इथे किती मास येतं? 2. kg इंटू kg स्क्वेअर. तर न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे ना? ह्याची व्हॅल्यू किती आहे सर? ह्याची व्हॅल्यू फिक्स आहे. What is the value of G? G is equal to 6.67 into 10 power minus 11. मोजतो कशामध्ये? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. एनी डाऊट? येस ऑर नो? हां, मग सर एक बेसिक गोष्ट सांगतो तुम्हाला मी की समजा इथं बसते का नाही बघूता. हा एक मास आहे, ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे. ठीक आहे ना? ह्या वस्तूचा मास आहे m1, ह्या वस्तूचा मास आहे m2.
ह्या दोघांमधला डिस्टन्स काय? काय अडचण? परीक्षेमध्ये प्रश्न काय पडला होता माहिती का? हां काय पडला होता? स्टेट द युनिव्हर्सल लॉ ऑफ न्यूटन. ते आपण सांगितलं हे काय? हेच लॉ आहे युनिव्हर्सल. काय की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर अँड देन जी m1 m2 भागिले डी स्क्वेअर. मग जी म्हणजे काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. व्हॅल्यू ऑफ जी 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हां मग आता अजून एक प्रश्न पडतो, सर तुम्ही जर एखाद्या ऑब्जेक्टचा मास डबल केला, काय बोलतो मी? पहिली कंडिशन काय? इफ मास ऑफ एनी वन ऑब्जेक्ट गेट्स डबल्ड. यस ऑर नो? तुम्ही जर एखाद्या ऑब्जेक्टचा मास डबल केला तर काय होईल? फोर्स तेवढाच राहील का फोर्स वाढेल का फोर्स कमी होईल? हां आता नॉर्मल डोकं लावायचं. का बरं वाढेल? कारण की फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? मासला. मास वाढला म्हणजे फोर्स वाढला. किती वाढला? प्रश्न आहे. मास डबल झाला तर फोर्स किती व्हायला पाहिजे? डबलच व्हायला पाहिजे. कसं काय? फॉर्म्युल्यामध्ये बघू आपण त्याला. सर समजा आमचा फॉर्म्युला काय? एफ इज इक्वल टू कुणाचं समजू आपण? 2m1 म्हणजे डबल मास कुणाचं? याचं कायचं? तुमच्या. हां तर काय करू आपण? 2m1 × m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर आणि इकडे काय आमचं जी. आता या सगळ्याला कॉमन काढा. हे आपण काय करू माहिती आहे? क्वेश्चन थोडंसं पुढच्या पेजवर घेऊ आता म्हणजे आपल्याला समजेल. आता बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास काय? m1. एकाचं मास काय? m2. एकाचं मास आहे m1 एकाचं मास आहे m2. दोघांमधला डिस्टन्स आहे d. तर तुम्हाला चांगलंच माहिती m1 हा m2 ला अट्रॅक्ट करत असतो आणि m2 हा m1 ला अट्रॅक्ट करत असतो. आणि त्या फोर्सला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्याची व्हॅल्यू किती असते आम्हाला माहिती आहे? एफ जी इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. यस ऑर नो? देन द क्वेश्चन इज if the mass of any one object gets double, then what is the value of force? असा प्रश्न. आम्हाला फॉर्म्युला काय माहिती? एफ जी इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. इथं आपण काय केलं? एकाचं मास डबल केलं म्हणजे काय? कुणाचंही पकडा. 2m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ह्या 2 ला आपण कॉमन काढतो. हां कसं झालं इकडे बघा. हां 2g m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू हेच म्हणजे काय हो? बरोबर ना? फोर्सचा फॉर्म्युलाच काय आहे? जी m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. इथं बी काय आलं आहे? जी m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. म्हणजे आमचं उत्तर काय आलं? जो आमचा ओरिजिनल फोर्स होता त्याच्यापेक्षा फोर्स काय झाला आहे? डबल झाला आहे. समजते का नाही? कुणा नाही समजले? काहीच नाही. खूप सोपं आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? एक मिनिट. हां बोल. हां कॉमन काढू शकत नाही आपण. मी काय बोललो? ह्या 2ला बाहेर काढलो आपण. ह्या 2ला काय काढलो आपण? बाहेर काढलो. आणि आम्ही कोणता फॉर्म्युला मिळवला? हा फॉर्म्युला मिळवला जे की कोणाचा फॉर्म्युला आहे? एफ जीचा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. तर पहिलं आमचं काय होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता पण इथं काय झालं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण दुप्पट झाले व्हॅल्यू. ठीक आहे ना? पण गावठी भाषेमध्ये कसं लक्षात ठेवायचं? मास डबल फोर्स डबल. मास 4 टाइम्स फोर्स 4 टाइम्स. इफ द डिस्टन्स गेट डबल, द डिस्टन्स डबल झाला तर फोर्स किती होईल? फोर्स किती होईल बघा. आता हे कळलं का? मास डबल फोर्स डबल. हां आता सपोज तुम्ही जर इथं काय केलं? आता तुम्ही इथं केलेलं आहे आता डिस्टन्स डबल केला. काय केलं? डिस्टन्स डबल केलेला आहे. तर फॉर्म्युला ठेवायचं
एफ म्हणजे डिस्टन्स काय केला आता आपण 2 केले 2D केले, ठीक आहे ना. इथं काय केलं एफ जी इज इक्वल टू जी M1 M2 डिवायडेड बाय 2Dचा स्क्वेअर. येस ऑर नो. हां, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू जी M1 M2 डिवायडेड बाय 2चा वर्ग 4Dचा वर्ग D वर्ग. येस ऑर नो. हां, ह्याला कॉमन काढा. एफ जी इज इक्वल टू 1/4. येस ऑर नो. वरी काय नाही म्हणजे काय 1 आहे 1/4. फॉर्म्युला काय आमचा जी M1 M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू म्हणजेच काय. तर आता आमचा फोर्स काय झाला आता एफ जी डिवायडेड बाय 4 म्हणजे 4 टाइम्स कमी झाला आहे. छेदामध्ये म्हणजे ते काय कमी झाला आहे. आता गावठी भाषेत सांगतो. हां सर डिस्टन्स डबल झाला तर डिस्टन्सला कसा हो फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू D स्क्वेअर आहे. हां, जर 2 न वाढलं तर 4 न कमी होणार आहे कारण की 2चा वर्ग 4. 3 न वाढलं की 9 न कमी होणार आहे कारण की 3चा वर्ग 9. समजतंय. असंच आहे. कळतंय. खूप सिम्पल आहे. इथं काय करायचं फक्त व्हॅल्यू ठेवायचे कॉमन काढायचे आणि ओरिजिनल फोर्स इज इक्वल टू डिस्टन्स वाढवल्यामुळे किती झाला फोर्सच्या 4 पटाने कमी झाला आहे. समजते का. हां, काय डाऊट. येस ऑर नो. काय डाऊट आहे का. युनिट कळालं सगळ्या गोष्टी कळाल्या. व्हेरी गुड. डन. तर आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. बाय बाय. टेक केअर अँड फॉलो आवर यूट्यूब चॅनल. फॉलो नाही सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. अँड जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट सोडू शकता. त्याचा आन्सर तुम्हाला मी लवकरात लवकर देईन. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना खरोखर गरज आहे अशा विद्यार्थ्यापर्यंत लिंक शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा आणि अभ्यास करा. डन. बाय.